पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये मध्ये भाजपचं अख्खं पॅनल निवडून आलं होतं। यामध्ये माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे या सर्वसाधारण महिला गटातून तर सर्वसाधारण जागेतून सचिन चिंचवडे आणि ओबीसी गटातून नामदेव ढाके निवडून आले होते। यंदा मात्र आरक्षण थोडंसं वेगळं पडलंय। अनुसूचित जाती महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडल्याने इच्छुकांची मोठी लाट या ठिकाणी आलेले पाहावयास मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपला स्वतःचा व पक्षाचा पराभव भरून काढायचं यंदा ठरवलंय। त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेतृत्वाने ही निवडणूक प्रतिष्ठित केली तर केली आहेच, शिवाय पण पॅनल कसं निवडून येईल या दृष्टीने तयारी चालवली आहे। शिवसेनेतर्फे मागील वेळी लढलेल्या रजनीताई वाघ यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रभागाचं चित्र बदललंय। माजी नगरसेविका करुणा चिंचवडे व त्यांचे पती शेखर चिंचवडे या दोघांनीही लढण्याची तयारी दर्शवली आहे। ओबीसी गटातून निवडून आलेले नामदेव ढाके पुन्हा सज्ज झाल्याचं चित्र आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते असलेले माधव पाटील यांनी भ्रष्टाचार व भाजपचा अंधाधुंदा कारभार यावर शहरभर वातावरण निर्माण केलंय। पाटील यांनी या प्रभागातून आपणच निवडून येणार असा आत्मविश्वास बाळगलाय। प्रीतम चिंचवडे, पल्लवीताई वाल्हेकर, सुप्रियाताई वाल्हेकर, शोभाताई यांनीही तयारी करत जनसंपर्क व भेटीगाठींना सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीच्या आशा सूर्यवंशी तसेच शिवसेनेचे मंगल वाल्हेकर यांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली असल्याचं दिसून येत आहे। आमदार शंकर जगताप यांच्या दृष्टीने हा प्रभाग महत्त्वाचा मानला जातोय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसला कुठल्याही स्थितीत मुसंडी येथे मारू द्यायची नाही असा त्यांनी विडा उचललाय। दरम्यान तुम्हाला काय वाटतं की या वेळेस प्रभाग क्रमांक 17 मधून कोण गुलाल उधळणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार? तसेच आणखीन कोणाची हवा या प्रभागात आहे का तेही सांगायला विसरू नका आणि पाहत रहा PCMC न्यूज।